हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे रविवार आणि आमच्या इकडे बोहडा सुरू झाला आहे, म्हणजे यात्रा सुरू झालेली आहे. तर 300-350 वर्षाची परंपरा आहे. तर बघा इथे पाळणे वगैरे आले आणि याच्याच आधीचा भाग मी तुम्हाला दाखवलेला आहे. म्हणजे दिवसभरात मी कोणते काय कामं वगैरे केले ना, ते सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे. म्हणजेच रविवारचा. तर रविवारी 2 व्हिडिओ बनवले आणि आता जेवणं वगैरे झाले, घरातले सर्व कामं आवरले आणि आम्ही चाललो आहे बोहड्यामध्ये फिरायला. म्हणजे ही रात्रीची वेळ आहे. तर माझ्या मते 9:30 वाजले आणि आम्ही मस्तपैकी आता गावात यात्रेत फिरणार. तर खूप छान वाटतं यात्रेमध्ये फिरायला. कसं तुम्ही काही घ्या नका घेऊ ही वेगळी गोष्ट असते, पण गावची यात्रा वगैरे असली ना का ती मजा एक वेगळीच असते. बोहड्याचा उत्सव आमच्या इकडे हा 8 दिवसाचा असतो. जगदंबा मातेचा हा उत्सव आहे. रंगपंचमीपासून 8 दिवस कुठे जातात ना, तर अक्षरशः समजत नाही. जानेवारी महिन्यापासून वेध लागतात, बोहडा येणार बोहडा येणार. आणि होळी आली का होळी झाल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून पाळणे वगैरे लागायची सुरुवात होते. आणि बघा मस्त खूप छान वाटू राहिले. तर इथे ना तलावापासून पाळण्यांचा व्हिडिओ काढला आहे. तर कॅमेरा झूम केला आहे, तर तुम्हाला आपलं घर पण तिकडे दिसत असेल बघा समोरच. तर खूप छान वाटू राहिलं आहे. आणि चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज जगदंबा मातेचा उत्सव एवढा मोठा साजरा होतो ना, का इथून लग्न करून बाहेर गावाला गेलेल्या माहेरवासने ना त्यासुद्धा जगदंबा मातेच्या उत्सवाला येतात. दुसऱ्या एखाद्या सणाला येणार नाही, पण बोहडा असल्यावर सर्व मुली इथून लग्न करून बाहेर गेलेल्या आहे ना त्या सर्व येतात. पाहुणे मंडळी येतात. त्याच्यानंतर इथे जे कोणी नोकरी वगैरे करून गेलेले आहेत त्यांच्या गावाकडे किंवा दुसरीकडे ते सुद्धा येतात दर्शनासाठी जगदंबा मातेच्या. आणि बघा किती छान वाटतं असं यात्रेमध्ये फिरायला. आणि रात्रीची यात्रा असते ना, म्हणजे बोहडा, तर खूप भारी वाटतं. सोंग वगैरे निघतात. तर आता आहे ना तुम्हाला याच्या पुढे अजून छान छान व्हिडिओ येतील. जगदंबा मातेचं दर्शन होईल. तर इथे ना आता मी बघते काही घ्यायचं आहे का काय वगैरे. तर चाललं आहे. आणि हे भाऊ आहे ना आमचे दूधवाले आहेत. आणि खूप सबस्क्रायबर ताई मला भेटले आहे का त्या इथून बाहेर गेल्या आहे ना, तर त्यांनी पण माझा चॅनल सबस्क्राईब करेल आहे. किंवा इथल्या गावातल्या बायका म्हणा, खूप ताई मावशा भेटल्या आणि त्यांनी मला सर्वांनी खूप नवाजलं का खूप छान व्हिडिओ असतात, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, हा व्हिडिओ बघितला, ते व्हिडिओ बघितलं. मग जेवढ्या सबस्क्रायबर ताई मावशा भेटल्यांना मी तेवढ्यांना कॅमेऱ्यामध्ये घेतलं आणि त्यांचे पण व्हिडिओ काढले. म्हटलं तुम्हाला पण पुन्हा तुम्ही बघायला भेटाल म्हटलं. तर सर्व माझ्याशी खूप म्हणजे भरपूर एवढ्या गर्दीमध्ये सगळ्या बायका माझ्याशी बोलल्या बरं का. खूप छान व्हिडिओ असतात, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो वहिनी, तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो, आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात, खूप छान व्हिडिओ बनवता. तर खरंच हे ऐकून आहे ना खूप मस्त वाटलं. हीच तर आपल्या कामाची पोचपावती असते. याच्यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे. आणि माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणी एवढे छान छान कमेंट करतात ना, खरंच खूप माझ्यासाठी मोठी पोचपावती आहे का मला खूप आनंद होतो. तर चला आता आपण सगळे मिळून मस्तपैकी बोहड्याचा आनंद घेऊया. ह्या दुकानांमध्ये खूप काही काही सामान आलं आहे आणि खूप ह्या वर्षी तर खूपच गर्दी, एवढे लांब दुकानं गेले आहेत. आणि छान वाटतं यांच्याकडून पण, जे असे दुकानं रस्त्यावरती लावून बसले ना त्यांच्याकडून पण काही वस्तू खरेदी करण्यात खूप छान वाटतं. कसं आपण मॉलमध्ये आणि मोठे मोठे दुकानांमध्ये जाऊन तर खरेदी करतोच, पण असे रस्त्याच्या किनारी यात्रेंमध्ये भेटतात ना, हे बसतात ना, यांच्याकडून पण खरेदी करण्यात एक वेगळाच आनंद असतो. तर इथे ना मी चटई घेतली आणि ह्या मावशी म्हणतात का मी तुझा आत्ताच परवा व्हिडिओ बघितला, साड्यांचं कपाट आवरलं आहे ते, त्याच्यानंतर मसाल्याचा डब्बा तू कसा भरला आहे ते. म्हणजे बघा खरंच माझे व्हिडिओ एवढे बघतात ना तर खरंच छान वाटतं आहे. तर मी पण बरीचशी खरेदी केली आहे. सर्व काही बोहड्याचा व्हिडिओ दाखवून झाल्यानंतर आहे ना मग मी काय खरेदी केली आहे ना ते तुम्हाला दाखवेल. घरामध्ये तर सगळ्याच वस्तू असतात, पण मला आहे ना खरंच खूप छान वाटतं असं यात्रेमधून पण खरेदी करायला. कारण आहे ना आम्ही बघतो का आता हे पाळणे वगैरे लागले आहेत ना, एवढे उन्हामध्ये लोखंड किती तापतं आपल्याला माहिती आहे. लोखंडाला उन्हात हात लावत नाही, पण एवढे उन्हात त्यांनी ते पाळण्यांचे सेटअप वगैरे तयार केलेले. आता हे दुकानं दिवसभर उन्हामध्ये ठेवलेले असतात. मग बरं वाटतं ना त्यांच्याकडून पण आपण थोडीफार का होईना काहीतरी खरेदी केली पाहिजे. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांना पण आपल्याकडून मिळाली पाहिजे. तर मग मी पण केली आहे. मला जे काही घ्यायचं होतं ना त्याची थोडीफार मी खरेदी केली आहे. तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. आणि हे बघा हे दुकानं मी तुम्हाला हे सहज दाखवते. भांड्यांचे वगैरे दुकानं, खूप कसले कसले दुकानं आलेत. पायपुसण्या आहेत, मला घ्यायच्या होत्या
पायपुसण्या पण. मग दुसऱ्या दिवशी बघितलं तर कपाटामध्ये ना भरपूर नवीन पायपुसणे. मी त्या बोढ्यामधूनच घेते पायपुसण्या, जेव्हा मला कधी घ्यायच्या असल्या ना का आमच्या बोढ्यामधूनच घेते मी. अशी नाशिकला वगैरे जाऊन पायपुसण्या घेत नाही, कारण या पायपुसण्या खूप छान आणि यांची क्वालिटी पण एकदम मस्त राहते. तर इथे मी बघितल्या आणि मग म्हटलं उद्या घेईल, पण कपाटामध्ये होत्या तर मग मला काही घ्यायची गरज नाही आली. आणि आज तर एवढी काही गर्दी नाही आहे, आज लहान बोर्ड आहे. पण उद्या मोठ्या बोर्डाच्या दिवशी एवढी गर्दी राहील का रस्त्याला चालायला पण जागा राहणार नाही. तर उद्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथून मी एक घोट्या घेतला का, म्हणजे आपण चीक वगैरे बनवतो ना तर तो हलवायला लागतो. आणि माझ्याकडे जो पोळपट आहे ना जो, तो मी बोढ्यामधूनच घेतलेला आहे. म्हणजे अशा काही काही वस्तू आहे ना मी घेते, मला आवडतं आहे घ्यायला आणि खूप छान क्वालिटी असते. लहान मुलांचे खेळणे वगैरे असे तुम्हाला हार, हे सर्व काही खूप खूप वस्तू मिळतील. आपल्या गृहउपयोगी वस्तू का घरामध्ये ज्या काही आपल्याला बायकांना वस्तू लागतात त्या सर्व वस्तू इथं बोढ्यामध्ये भेटतात. भांडे वगैरे सगळं घरामध्ये जेवढ्या काय आपल्याला उपयोगात लागणाऱ्या वस्तू आहे ना त्या सर्व बोढ्यामध्ये मिळतात. भांडे असो, त्याच्यानंतर टप वगैरे, म्हणजे असं मी सांगू शकत नाही. आता तुम्ही इथं दुकानं बघा किती काय काय वस्तू आहेत. तर मग मी सगळे दुकानांचे असे व्हिडिओ वगैरे काढले. खूप छान वाटलं आहे. आणि कसं गावची यात्रा म्हटल्यावर तो वेगळाच आनंद असतो. आज तर लहान बोर्ड आहे, पण उद्या मोठ्या बोर्डाची एवढी गर्दी राहते का चालायला पण मिळत नाही रस्त्याला, एवढे लोकांची गर्दी असते. आणि ह्या ताई माझ्या सबस्क्रायबर आहे. मागच 8 दिवसापूर्वी घरी मला भेटायला आल्या होत्या. तर त्यांचे पाहुणे, तर त्या दुसऱ्या ताईंनी पण चॅनल सबस्क्राईब केला आहे. त्यामुळे ह्या ताईंनीच मला तुमची लिंक पाठवली आणि मी चॅनल सबस्क्राईब केला. तर खरंच खूप छान वाटलं. हे काय हो सर? हा बंद नाही. फक्त 80 रुपये. चला फुल डिस्काउंट 100 आणि केळी 80 रुपये. चला होलसेलवाला आला. चला 100 आणि केळी. चला फुल डिस्काउंट 100 आणि केळी 80 रुपये. चला होलसेलवाला आला. कटलरी ठेवायला बसले ना. घेतला घेतला घेतला. चला हरभरा 80 रुपये. चला 100 आणि केळी फक्त 80 रुपये. चला फुल डिस्काउंट 100 आणि केळी 80 रुपये. चला होलसेलवाला आला. ब्लाऊजला लावतो ती लेस बघा किती आहे इथे, खूप वेगवेगळ्या कलरचे. तर मग सहज कॅमेरा फिरवला आणि व्हिडिओ काढला. ड्रेस वगैरे आलेले विकायला. दारासाठी दोन्ही बाजूंला चौकटीला लावायला माळी बघत होते, पण मला काही त्या आवडल्या नाही आणि माझ्याकडे होत्या बी. पण मग म्हटलं चला चांगल्या वाटल्या तर एखादा जोड घेणार होते, पण मला काही त्या पसंत नाही पडले. आणि तोरणं वगैरे तर भरपूर आहे घरामध्ये. उलट मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्याकडे जे काही दाराचे तोरणं आहेत ते दाखवणार आहे, दाराला लावायला असतात ना ते. आणि हे बघा इथे ना फ्लॉवर पॉट वगैरे आहेत, मस्त असे फुलं वगैरे आहे, खूप छान वाटतात घरामध्ये ठेवायला. पण हे मला म्हणे आता हे काहीच घेऊ नको, भरपूर आहे घरामध्ये, फक्त तू बघ तुला काय बघायचं आहे ते. तर बघा छान वाटतं. आणि काचेच्या ह्या वर्षी खूप दुकानं आले काचेच्या वस्तूंचे. दरवर्षी तरी जरा कमी दुकानं राहायचे, पण यंदा म्हणजे खूपच काचेच्या वस्तूंचे दुकानं आले. छान आहे ना, मस्त आहे.
मी पाहिली ना मला ते आवडलं. तिरुपती नाही करत. तिरुपती नाही करत. त्या आहे ते बरोबर. जोर गेली टीव्हीला उद्या दिसलं पाहिजे युट्यूबला. नवरी कुठे आहे? हा नवरी. बरोबर आहे, असं काहीतरी पाहिजे. हा इथं तुम्हाला ग्रुप भेटलाय ना, हे सर्व माझे नातेवाईक आहे, माझे गाववाले आहे आणि ते मामा आहे आणि आजी आहे. तर ते म्हणे आमचा व्हिडिओ घे बरं, उद्या आम्ही लगेच व्हिडिओ बघू. तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे. तर आता आहे ना आम्ही यात्रा बघत बघत घराकडे निघालो आहे. पाळण्यांकडे गेलो तर जाऊ, नाही तर मग उद्या जाऊच. बघा कशी बायकांनी टप डोक्यावर घेतलेत, त्याच्यामध्ये भरपूर असं खरेदी केलेलं सामान वगैरे भरलेलं आहे. ब्लँकेट वगैरे विकायला आहेत. तर इथून आहे ना पाळण्यांचे व्हिडिओ काढलेत. आता आहे ना घराकडे निघालो आहे, कारण आहे ना खूप दमलो आहे. दरवेळेस तर 3-3:30 वाजायचे रात्रीचे, पण आता आहे ना लवकरच आलो, कारण आहे ना पाय पण खूप दुखायला लागलेत. तर बघा रात्रीचे 1 वाजला आहे आणि आम्ही पोचलो आहे घरी. फिरून आल्याबरोबर यांनी ना लगेच बसूनच घेतलं आहे झोक्यावरती, कारण खूप पाय दुखायला लागलेत. एवढ्या गर्दीत माझी भाची आणि माझा भाचा दोघंजणं फिरायला होते. तर भाचा आला आहे विहान इकडे माझ्या इकडे. आईने त्याला मस्त फ्रेश वगैरे केलं, त्याचं तोंडात पाय धुतले आणि त्याचा नाईट ड्रेस घातला आहे. तर तो बसला आहे, अजून त्याला काही झोप आली नाही. तू कुठं आलाय? दीदीची चप्पल घालून आला, बुट टाकून दिले त्याच्यात. अरे असं पाय धरायचं, असं धरायचं, असं धरायचं, वर चढायचं. त्याला धरून रात्रीचे 1 वाजले तर आम्ही घरी आलो आहे. आता रात्रभर हा बोर्डा चालू राहणार, रात्रभर अशीच गर्दी, याच्याही पेक्षा जास्त गर्दी होणार आणि अजून सोंग वगैरे निघणार. तर आता आम्ही तर आलो आहे घरी, कारण खूप दमलो, भरपूर फिरलो. आणि आता आहे ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.